मंडळी नमस्कार, मी प्रवीण उकीर काड्यात तायडे. गेल्या 2-2.5 महिन्यापासून विविध प्रकारच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार मी उघडकीस आणले. तुम्हाला माहिती आता सांगत नाही डबल मी. आता एक नवीन प्रकार मी उघडकीस आला की पाणी घ्या, ते पाणी प्या, तुमचा लय मोठ्या बिमाऱ्या दूर होतात. पण त्यातला एक शोषित माणूस माझ्यासोबत आहे, त्यांची ओळख करून देतो. शांभू वाचोलकर आहेत आणि माजी सैनिक, एक्स आर्मी मॅन आहे. तेले चुन्याचं चंदन लागलं, तुम्हालाही लागलं ना? हो. तर शांभू आहेत. शांभू सांगा कसे काय जुटले त्याच्यात? सर्वात पहिले म्हणजे त्यांची जी पद्धत आहे लोकांना फसवायची, ते तुमच्या घरी येतात आणि तुमच्या घरी बिमाऱ्या कोणत्या आहे, एखादा बिमार व्यक्ती पाहिजे, शुगर, बीपी, डायबिटीज ह्या वगैरे आणि कॅन्सर, अशा बिमाऱ्या तुमच्या घरी आहे का हे पहिले पाहतात ते. आणि त्याचं भयानक स्वरूपात असं ते विश्लेषण करून सांगतात. आणि ह्या सगळ्या बिमाऱ्या त्या पाण्यामुळे दुरुस्त होते, म्हणून ते तुम्हाला असे सांगतात ते. बरं, तुम्हाला सांगितलं की मग तुमच्या घरी कोणती बिमारी होती? बीपी, शुगर? माझ्या घरी बिमारी कोणतीच नव्हती. तर पण माझ्या मिसेसचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याचाच भेव त्यांनी मला दाखवून आणि मला मशीन घेण्यास प्रवृत्त केलं. मशीनची किंमत किती काय? 2,78,500 रुपये मशीनची किंमत आहे. ओ माय गॉड. 2 टू व्हीलर त्याच्यात. लय जण म्हणतात की तुम्ही ओ माय गॉड कोण म्हणता. तर आपल्या चॅनलचं नाव गावरान 90 आहे. म्हणजे आपण फक्त 90%च वराळी आहोत. 10% आपलं इन्फेक्शन होत नाही का, तेच मला जरा संसर्ग झाला. तर नेमकं जुटलं कशा कार्यक्रमात गेलते काय? कार्यक्रमात नेतेत ना ते आपल्याला पहिले आपल्या मनात त्या पाण्याबद्दल खूप काही बिमाऱ्या सांगते, दुरुस्त होते आणि लोकांचं उदाहरण देते. आणि मग तुम्हाला अमरावतीला म्हणा किंवा अकोल्याला इथं तिकडे कार्यक्रमात घेऊन जाते. तिथं फोन वगैरे सगळं सायलेन्स करून ठेवा सांगते तुम्हाला, सायलेंट किंवा मग मोबाईल स्विच ऑफ करायला सांगते. आणि मग त्यांचं ब्रेन वॉश कसे कोण्या पद्धतीनं करते तर ते त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. ते सांगतो तुम्हाला. तिथं तुम्हाला डान्सही करायला, तिथं बाया मंडळी खूप येतात, त्या बाया मंडळी डान्स करतात आणि खूप चांगला डान्स करतात त्या सगळ्याच जणी. तिथं नाश्ता, चहा, पाणी हे ते. आणि तिथं लोक तिथं इतरस्त्र लोक येतात. ते आपापली स्टोरी सांगते. स्टोरी अशी सांगते की मला खूप अनुभव आला या पाण्यातून, माझी हे बिमारी दुरुस्त झाली, त्या गोळ्या बंद झाल्या, कॅन्सर दुरुस्त झाला, काय दुरुस्त झाला? कॅन्सर. ओ माय गॉड. कॅन्सर दुरुस्त झाला, चेहऱ्यावरचे डाग जे आहे तेही दुरुस्त झाले. म्हणजे त्याच्यातून चार प्रकारचं पाणी निघते म्हणते. 9.5 पीएस, 7.5 पीएस आणि ब्युटी वॉटर आणि स्ट्रॉंग ऍसिडिक वॉटर. तर ते भाजीपाल्यातून सगळं विष काढते. आणि ब्युटी वॉटरनं आंघोळ केली की ती खूप असं फ्लो होते. म्हणजे कलर काही परिणाम होईल का त्याचा? आता ते विचारायला पाहिजे बा. तेले विचारायला पाहिजे. मला एक सांगा, तुम्ही मशीन घेतली, मग तुमची नाराजगी का बदल आहे? नाराजी तर बदल याबद्दल की त्यांनी जे मला आश्वासन दिले होते, ऍक्च्युअली कंपनी हे आश्वासन देत नाही. जे लोक मशीन घेतात तेच लोक आश्वासन देते, तेच लोक अनुभव सांगते की माझा कॅन्सर दुरुस्त झाला, थायरॉइड दुरुस्त झाला, बीपी, शुगर ह्या सगळ्या बिमाऱ्या दुरुस्त झाल्या. आणि आता आम्ही खूप चांगलं, आम्हाला स्वतःला खूप चांगलं फिलिंग होऊन राहिलं. मशीनची किंमत किती सांगितली? 2,78,500. 2,78,500. मग तुम्ही मशीन घेतल्यावर तुम्हाला आता डबल तोच प्रश्न की नाराजगी कायच्यात आली? नाराजगी म्हणजे त्यांनी जे आश्वासन दिलं पुरेच झाले. ते आश्वासन दिलं. मी सर्वप्रथम माझे सासरे, त्यांना कॅन्सर होता. माझे शेजारी जे होते कडू काका, माझे शेजारी जे होते ते दोघांनाही कॅन्सर होता. मी रेग्युलरली त्यांना पाणी दिलं, पण त्यांच्यात काही दुरुस्त झाली नाही. ते स्वर्गवासी झाले दोघे जण. त्यामुळं मी थोडंसं डाऊट मध्ये आलो की हे पाणी त्या लायक नाही आहे. जे आश्वासन दिलं होतं ते लायक नाही आहे. 2,78,500 रुपयाची पाण्याची मशीन. बरं, हे गोष्ट तुमची इथपर्यंत ठीक आहे. मग तुम्ही त्याच्या ज्या माणसानं तुम्हाला समजा हे चंदन म्हणजे बरोबर नाही, चंदन शब्द वापरला, चंदनच आहे ते. चंदनच आहे का? व्हेरी गुड. तर ते बोलले नाही का तुम्ही राजू सांगितलं की असं झालं नाही? मी त्यांना म्हटलं की हे असं आहे का, मी पाणी दिलं होतं यांना, पण काही म्हणजे भाऊ शांभू सगळेलेच म्हणे त्याचा बेनिफिट भेटत नाही. ते लाईव्ह प्यायला लागते म्हणे. ते लाईव्ह पाणी? लाईव्ह म्हणजे असंच काढलं असंच, म्हणजे पहिल्या धारीचं? पहिल्या धारीचं. याच्यासाठी म्हणजे स्वतःच घ्यायला लागते म्हणजे मशीन.
म्हणजे ते मशीन स्वतः प्रत्येकाला घ्यायला लावते ते मशीन. वाव माय आणि गॉड. दुसरी गोष्ट म्हणजे त्या मशीनचं जे मेंटेनन्स आहे ते लोक सांगत नाहीत. हा. दर महिन्याला त्याचा कमीत कमी 100 ते 150 रुपये मशीन क्लीन करायसाठी एक पाऊच येते ऍसिडिक वॉटर म्हणून, ते त्यांना ते वॉश करावं लागते. आणि जर तुम्हाला दर महिन्याला बिल 1000 रुपये येत असेल तर ते मशीन लावल्यानंतर तुम्हाला 1600 रुपये बिल येईल. म्हणजे 500 ते 600 रुपये महिन्याचे वाढते. ओ माय गॉड. आणि त्याला 100 TDS पेक्षा कमी पाणी पाहिजे त्याला. त्याच्यात जे पाणी जाते त्या मशीन मध्ये तर ते आरोचं पाणी पाहिजे. म्हणजे पहिले आरो लावाच लागते तुम्हाला. अंग धुवेल पाणी पहिले पाहिजे. आणि नंतर ते पाणी तिकडे वापरा लागते. बरोबर. ओ माय गॉड. हो भाऊ, म्हणजे याच्यात जर तुम्हाला त्या मशीनीत जर पाणी चांगलं पाहिजे असेल पहिल्यांदा एक दुसरा आरो बसवा, त्या आरोतून इकडे सप्लाय घ्या आणि तो या मशीनीत द्या, असा कार्यक्रम आहे. ठीक आहे. तर आणखीन तुम्ही एक गोष्ट सांगायची विसरले की आता लाखो लोक या मशीना घेतल्या. परतवाड्यातल्या म्हणते 8 का 10 डॉक्टर लोक मशीना घेतल्या म्हणते. आता यात कोणी घेतली हे तर मला माहित नाही, पण त्यांना जर विचारलं तर ते म्हणते 8 डॉक्टरने घेतली, 10 डॉक्टरने घेतली, 10 डॉक्टरने आता बुक केलंय, असे ते आश्वास म्हणजे लोकांना सांगतात यांनी घेतली. बरं, तुम्ही एक व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं, हो, काय झालं त्याचा परिणाम? त्याचा परिणाम हे मी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं तर त्याचा परिणाम हे झाला की त्या 2 दिवसात मला भरपूर लोकांचे कॉल आले आणि टोटल 17 मशीना कॅन्सल झाले. ओ माय गॉड. 17 लोकांनी मशीना घेण्याचे कॅन्सल केलं. तर तुम्हाला सांगत नाही आलं की बा हे जर मशीन तुम्ही घेतली तर कॅन्सर बसते आणि तुमच्या सासरी पण सुट्टी घेतली. हो. तर मी याच्या बाबतीत ChatGPT वर सर्च केलं. त्या म्या कंपनीचं नाव दादाने घेतलं नाही घेतलं, त्याच्या कंपनीचं नाव टाकून मी विचारलं की बा याचं पाणी पिल्याच्यानं तुमचं कॅन्सर बसते काय? तर बिलकुल बसत नाही असं ChatGPTने सांगितलं आहे की याला कोणताच वैज्ञानिक पुरावा नाही. असं जर असतं राजे तर टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरवाल्यानं लोकांना इलाज न करता त्या मशीनात दिल्या असत्या अनुदानावर. तसं टाटा जर म्हणसाल देव माणूस आहे ना, असं जर त्याला म्हटलं तर मग ते अंगावर सारखे होतात. बरं, याच्यात काम करणाऱ्या माणसाची सायकोलॉजी कोण्या पद्धतीची असते, म्हणजे सहनशीलता कोणत्या लेवलची आहे? त्यांची सहनशीलता एवढी जबरदस्त आहे की तुम्ही कितीही वेळा नाही म्हणा त्यांना का नाही मला घ्यायची नाही आहे, ते तुमच्या घरी येते. तुमच्या घरी 2.5 तासाचा त्यांचा डेमो आहे. 2.5 तासाचा डेमो नंतर ते तुम्हाला त्याची किंमत सांगते आणि तुम्हाला म्हणणार की बा कधी घेता? मग तुम्ही म्हटलं नाही की आता बजेट नाही आहे, तर ते म्हणते की बजेट बनवा, म्हणजे वाट पाहते. तुम्ही नाही म्हणू शकत नाही ना आपण एका दमानं कोणाला नाही म्हणू शकत. तर घेऊ पाहू बस, मग तिथून मग 2-3 दिवसांना परत तुम्हाला फोन करणार, तुमच्या घरी चक्रा मारत राहणार तुम्हाला आणि तुमच्यावर लक्ष ठेवणार. तुम्ही समजा आता माझे मित्र आहे, मी नाव घेत नाही, माझे शेजारीच आहे, तर ज्यांनी मला मशीन दिली त्याचेच ते शेजारी आहे आणि माझे मित्र पण आहे. तर त्यांना पण फोर्स करून राहिले ते. तर त्यांनी आता स्टाईलचं काम काढलं, म्हणजे याच्या धाकाने स्टाईलचं काम काढलं. तर त्यांना म्हणे ते तुम्ही स्टाईल लावून राहिले त्याच्यासाठी पैसे, मशीनसाठी पैसे का नाही आहे? तर मशीन म्हणजे तुम्हाला घ्यायला जबरदस्तीनं असे म्हणजे इमोशनली ब्लॅकमेल करते. ओ माय गॉड. बरं, तुम्ही मशीन विकत कोण्या पैशाने घेतली? पेन्शन मधून घेतली किंवा तुमच्यावर पैसे असतील रिटायर झाल्यावर त्यातून घेतली? नेमकी मशीन घेतली कशी? मशीन घ्यायला आता 2 वर्ष अगोदर घेतली होती मी आणि याच वेळेस घेतली होती ऑगस्ट महिन्यात. तुम्हाला माहित आहे मी कास्तकार आहे आणि कास्तकारीत कसं यावेळेस सगळे पैसे लावून चुकलो असतो आपण. तर मी काही माझ्या घरचीचं सोनं काही गहाण ठेवलं, काही मोडलं आणि काही लोकांपासून उधार घेतले पैसे, असं करून मी ते मशीन घेतली होती. वाव. आणि माझ्याप्रमाणे असे भरपूर लोक आहेत की ते सोनं नाणं मोडमाळ करून पैसे मशीन घेतात. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःला चुंदन. आणि त्यावेळेस सोन्याचे रेट होते 7200. 7200 विकलं आणि ते मशीन घेतली. हे पीडित, मी त्या कंपनीचं नाव घेतलं नाही आणि प्रत्येक कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की कोणत्याच प्रकारे माणसाची आर्थिक फसवणूक होऊ नये. दादांना त्या कंपनीचं नाव घेतलं नाही, मी त्या कंपनीचं नाव घेतलं नाही, पण ते कंपनी कोणती आहे तुम्हाला सांगायचं काम नाही. 2,78,000 रुपयाची घेतलेली मशीन यासाठी घेतली, तो काहीच फायदा नाही. आणि सर्व गोष्टीचा ChatGPTवर जेव्हा मी आधार घेतला त्यात कोणाच ठिकाणी याचं काही दिसतं नाही. अल्कलाईन वॉटर, हे वॉटर, आपलं शरीर स्वतःच अल्कलाईन जे आहे ना, पाणी पेलो की स्वतःच ते म्हणजे फक्त जरच माणसाचं कन्वर्ट होत नाही, बाकी वॉटर जे आहे ना आपल्या शरीरातून जाते. पाणी आरो टाईप प्यासाठी चांगलं असेल, पण त्या पाण्याच्या ज्या काय भकाल्या, कोणता शब्द आहे? भकाल्या ज्या ताणल्या आहेत ना, ह्या बिलकुल खोट्या आहेत. हे चेन मार्केटिंग आहे.
की समजा जर म्हणजे श्यामभाऊले 2,78,000 रुपयाचं यंत्र घेतलं तर श्यामभाऊचे गुंतलेले पैसे बाकीच्या लोकांना ये ना चुन्यात चंदन लावा हो. आणि ते वसूल करा. बरं काय ते म्हणजे ते कसं आहे का, तुम्ही जर मशीन घेतली आणि माझे जर पैसे 2,78,500 काढायचे आहे तर मला कमीत कमी 10 लोकांना चंदन लावावं लागेल. कायचं चंदन लावावं लागते, पाण्याचं पाण्याचं चंदन लावावं लागते. त्यासाठी मग मी कोणाला पकडतो, माझे जवळचे मित्र, जवळचे नातेवाईक, शेजारी आणि याच लोकांना आपण फसवता डायरेक्ट. म्हणजे फसवलं. आता हम तो डुबे सनम सनम तुमको भी ले डुबेंगे. आता स्वतःचे पैसे काढायसाठी हे तर करावंच लागते आणि तेवढं बेशरम व्हावं लागते. कारण का 2,78,500 ही रक्कम काही कमी नाही आहे. लय आहे ना बाबा. एवढं राजे आपल्या 2 एकरात उत्पन्न नाही. हा नाही, 2 एकरात नाही. मी कास्तकारी करतो. सगळ्या त्या जवळपास सगळं इथं कास्तकारच आहे. 3 लाख रुपये शिल्लक पाडासाठी कमीत कमी 8 एकराची कास्तकारी पाहिजे साहेब. 8 एकराची कास्तकारी पाहिजे. जे काय बोलले शांभू आचोलकर बोलले. आणि आपली भाषा जी आहे की लोक बातमी ऐकताना किंवा कोणता इंटरव्ह्यू ऐकताना बोर होणे. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला आणि नंबर पार्ट 2 टाकणार आपण, त्या कंपनीचं नावही जाहीर करू आहे की नाही. बिलकुल. शांभू आचोलकर. आणि हा इशारा कोणासाठी, या माणसाचे 2,78,000 रुपये आहेत, त्याच्यात काहीतरी त्याचा तोडगा काढा, नाही तर एवढा मोठा ब्लास्ट करू. मला असं वाटतं गावरान 90च्या माध्यमातून माझ्या लोकल नम्र विनंती आहे की ज्या पद्धतीनं फसव्या योजना इकडे तिकडे काम करतात, हे मार्केटिंगची फसवी योजना आहे. याच्यावर तर मुंडे साहेब तुम्ही काहीतरी लक्ष द्या की ज्या पद्धतीनं हे जे काम करतात MLM एजंट, ज्या पद्धतीनं लोकांना भकाल्या तानू चुन्यात चंदन लावतात, याच्यावर तुम्ही कारवाई करा. ज्या पद्धतीनं मुंडे साहेब तुम्ही अन्न आणि औषधी डिपार्टमेंट स्ट्रिक्ट केलं, त्यातलाच हा एक महत्वपूर्ण घटक आहे. त्यातलं पाणी प्यायला चांगलं असेल, आरो सारखं असेल, पण त्या पाण्याने त्याने ह्या बिमाऱ्या दूर होतात, त्या बिमाऱ्या दूर होतात. ह्या गोष्टी राजू कोणा तरी ठिकाणी तुम्ही मला नाही विचारू, तुम्ही ChatGPT चेक करा. आमचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की कळवा. आणि निरोप देतो शांभू. पुढच्या वेळेस नंबर पार्ट 2. बिलकुल. कंपनीचं नाव, होणारे कार्यक्रम, ज्या माणसाने तुम्हाला फसवलं त्याचं नाव जाहीर करू. बिलकुल. तयार आहे तुम्ही? हातात द्या. व्हेरी गुड म्हणा. व्हेरी गुड.